कर्मचारी मंत्र्यांना काढल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असा इशारा जनआक्रोश मोर्चातून उद्धव ठाकरेंनी दिला। ठाकरे सेनेनं महायुती सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांविरोधात राज्यभरात जनआक्रोश आंदोलन केलं। मुंबईतील आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे सहभागी झाले होते। हिंदू धर्मरक्षक, हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा माननीय पक्षप्रमुख उद्धव साताऱ्यातील पोवई नाका येथील शिवसेना ठाकरे गटानं जोरदार निदर्शनं केली आहेत। सत्तेसाठी सुरू असलेलं गलिच्छ राजकारण महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करताय, याची त्यांची हकालपट्टी करा या मागणीसाठी म्हणून इथं आंदोलन करण्यात आलं आहे। पुण्यात शिवसैनिकांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या प्रतिकात्मक फोटो हातात घेऊन होम हवन केलंय। यावेळेस शिवसैनिकांनी खोट्या नोटा घेऊन येत थेट पत्त्यांचेच डाव मांडले। तसंच राज्यातील मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली। महायुतीच्या मंत्र्यांविरोधात अमरावतीमध्ये ठाकरे गटानं अनोखं आंदोलन केलं। राज्यमंत्री योगेश कदमांचा मुखवटा लावून शिवसैनिकांनी नकली नोटा उडवल्या। रामदास कदम आणि मंत्री योगेश कदमांच्या विरोधात ठाकरे गटानं जोरदार घोषणाबाजी केली। पालघरच्या हुतात्मा चौकात ठाकरे गटानं मंत्रिमंडळातील डागाळलेल्या मंत्र्यांविरोधात आंदोलन केलं। भ्रष्टाचार, डान्स बारशी संबंधांचे आरोप असलेल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला। ये बोलतात 50 रुपयाला आपले मंत्री हवेत ते साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नांदेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे मंत्री जे आहेत शिवसेनेनं मंत्र्यांच्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे। शहरातील ITI चौकात प्रतिकात्मक पत्त्यांचा डाव मांडून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। तसंच मंत्री कोकाटे, शिरसाठ आणि कदमांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे। वादग्रस्त मंत्र्यांची हकालपट्टी करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे। अंबरनाथमध्ये भाजपनं पालिकेवर विशाल मोर्चा काढला। अंबरनाथकरांच्या समस्या एका महिन्यात सोडवा अन्यथा पालिकेला टाळं ठोकू असा इशारा भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुलेंनी दिलेला आहे। तसंच पालिकेच्या आवारामध्ये मुख्य अधिकाऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा आणत त्याला जोडे मारण्यात आले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।